नमस्कार मित्रांनो, आपण प्रॉब्लेम सेट मधलं 11 नंबरचं एक्झाम्पल घेऊन आलो. 11च्या नंबरचं एक्झाम्पल स्टार केलेलं आहे. काठिण्य पातळी थोडीशी जास्त आहे. एक्झाम्पल स्टार जरी असला तरी ही एक्झाम्पल मी म्हणेल की फार सोपं आहे. इन ट्रायंगल ABC BAC इज इक्वल टू 90 डिग्री. BAC इज इक्वल टू ट्रायंगल ABC जरी असला तरी 90 डिग्रीचा अँगल कुठे तयार झाला हे फार महत्त्वाचं आहे. कुठे तयार झाला? ॲट व्हर्टेक्स A BL and CM BL and CM are medians. Therefore L is midpoint of AC. L is midpoint of AC and M is midpoint of also AC. Then prove that in bracket BL square plus CM square bracket complete 5 BC square हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग टू प्रूव्ह कडे जर का आपलं चांगलं लक्ष असेल तर आपल्याला टू प्रूव्ह सांगतं की एक्झाम्पल मध्ये काय काय करायचं. आपल्याला फक्त आपले थेरम माहित असणं गरजेचं आहे. याच्याशिवाय सगळंच्या सगळं काय प्रूव्ह करायचंय सगळं इथंच राहतं. BL स्क्वेअर कुठे मिळेल? BL स्क्वेअरचा विचार करू. इट इज द हायपोटेनियस. ही या ट्रायंगलची काय आहे? हायपोटेनियस. मग इन ट्रायंगल BAL is equal to 90 degree by Pythagoras theorem. BL square is equal to या ट्रायंगल मध्ये काही AB स्क्वेअर प्लस LA स्क्वेअर. टू प्रूव्ह मध्ये तुम्ही जर का ऑब्झर्व केलं तर LA कुठेही दिसत नाही म्हणून मी LA काढून टाकतो. बट LA इज इक्वल टू इथेच आपण मागच्या वर्षीच्या एका कन्सेप्टवर जाऊ. M is midpoint of AB, then we get three equations. M is midpoint of AB, then we get three equations. पहिलं AM is equal to BM. दूसरं AM is equal to BM is equal to 1/2 AB. हा जो AM राहतो हा AB च्या अर्धा राहतो. हा जो BM राहतो हा सुद्धा AB च्या अर्धा असतो. आता जर का दोनला इकडे आणलं ट्वाइस AM केलं, AM ची दुप्पट केली तर AB मध्ये आणि MB ची जरी दुप्पट केली तर काय मिळते? AB. अतिशय महत्त्वाचे तीन इक्वेशन्स आहेत. याचं ऍप्लिकेशन करून आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे BL is median, therefore L is midpoint, therefore LA is equal to 1/2 AC. Reason L is midpoint. मग BL square is equal to AB square plus 1/2 AC bracket square. 1 the square 1/4 AC square multiplying 4 to both sides. Multiplying 4 to both sides. मग 4BL square. याला 4 ने मल्टिप्लाय केले झाले 4BL square. याला 4 ने मल्टिप्लाय केलं 4AB square. ही पाहिजे सिंधूचं म्हणलं. जेव्हा तुम्ही याला 4 ने मल्टिप्लाय केलं तेव्हा काय होईल? 4 × 1/4 AC square. हे कॅन्सल म्हणजे 1 AC square. म्हणजे इथे काय फक्त AC square. इक्वेशन 1. नाव काय मिळालं? मी 4BL स्क्वेअर मिळाला. हा इथे आला 4BL स्क्वेअर आला. BAL मध्ये ट्रायंगल लावला. आता CM कुठे मिळेल? CM. मग इन ट्रायंगल M
AC in triangle angle MAC is equal to 90 degree. Reason given. नंतर by पायथागोरस हे वाक्य इथे जसं काय तसं 90 डिग्री ऑपोजिट साइड CM हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू MA स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. परत तेच ॲज इट इज MA इज इक्वल टू सांगता येईल आपल्याला. जसं मी इथे लिहिलं होतं LA इज हाफ ऑफ AC, तसा हा जो MA राहील हा काय राहील बट MA is equal to half of AB. Reason M is midpoint. मग CM square is equal to MA काढून टाकू 1/2 AB bracket square plus AC square. परत जसंच्या तसं multiplying by 4 to both side. काय 4CM square. सॉरी फास्ट झालं थोडंसं आपण स्क्वेअरिंग करायचं राहिलं. CM square is equal to 1/4 AB square plus AC square. Then जसं इथे काय केलं होतं मल्टिप्लाय बाय 4, इथेही हा 4 नको म्हणून काय करावं लागेल मल्टिप्लाय बाय 4 टू बोथ साइड. इथे काय 4CM square is equal to 4 into 1/4. 4 into 1/4 4 cancel. AB square इथे 4AC square. इक्वेशन 2. मला काय मिळवायचं आहे 4CM square plus 4BL square. So adding 1 and 2 4BL square plus 4CM square is equal to 4AB square plus AC square. हे झालं इक्वेशन 1. याच्यामध्ये हे AB square plus 4AC square is equal to. इक्वेशन सोडवत असताना लाईक टर्म्स एकमेकांच्या जवळ घेऊ. त्यापूर्वी लेफ्ट हँड साइडमधून 4 कॉमन काढू. 4 इन ब्रॅकेट DL square plus CM square. 4 plus 1 5AB square. इथेही याचा कोएफिशिएंट 1 plus 4 5AC square. Taking out 5 common 5AB square plus AC square. याला म्हणू इक्वेशन 3. AB square plus AC square. आकृती डायग्राम मध्ये जर का तुम्ही पाहिलं AB square plus AC square is equal to ताबडतोब लक्षात येतं by using Pythagoras theorem ABC square. But now in triangle ABC BAC is equal to 90 degree by Pythagoras theorem AB square plus BC square is equal to AC square. Equation 4. From 3 and 4. From 3 and 4 हा जो आहे याची किंमत काय आली AC स्क्वेअर काढून टाकू. मग 4BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 5AC स्क्वेअर. काय दाखवायचं होतं पाहून घ्या. तुम्हाला सॉरी इथे चुकलं आपलं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. इथे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. पायथागोरस थेरम चुकीचा लागला. AB square plus AC square.
इज इक्वल टू हायपोटेनियस कोणती आहे BC². मग इथे काय येईल BC². मग इथे चेंज होऊन जाईल आणि इथे काय येईल BC². हेन्स इट इज प्रूव्ड. काय झालं हा दोनदा पायथागोरस थेरम लावला आणि नंतर काय केलं ॲडिशन केलं. फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल समजून घेण्यापूर्वी आपण एक डेफिनेशन बघू. सेंट्रॉइड. एक्झाम्पल समजून घेण्यापूर्वी एक डेफिनेशन बघू. सेंट्रॉइड कशाला बघायला म्हणाले. सेंट्रॉइड ABC D E F AD BE CF are the medians of triangles. Are the medians of triangles. The point of intersection of medians. The point of intersection of medians of a triangle is called centroid, denoted by G. हा जो व्हर्टेक्स आहे ज्या ठिकाणी तिन्ही मीडियन्स इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटला काय म्हणतात सेंट्रॉइड. आणि तो कशाने दाखवतात सेंट्रॉइड. या सेंट्रॉइडची एक महत्त्वाची प्रॉपर्टी सेंट्रॉइड divides each median in the ratio 2:1. Centroid, that is AD and G divides AD in the ratio AG is to GD is equal to 2:1. That is G. हा जो G आहे AD ला डिवाइड करून आला इन द रेशिओ ऑफ AG. इथे आपण म्हणू या पॉइंटला म्हणू आपण G. इथे न देता इथे म्हणू AG अपॉन GD is equal to 2:1. याचा उपयोग करून लेट AD 9 सेंटीमीटर 5 AG. फाईन बऱ्याच मेथड आहे त्यातली एक मेथड सांगतो. मला AG काढायची आहे. AG इज इक्वल टू AG हा जो पार्ट आहे एकूण 3 पार्ट झाले. 2:1 मीन्स ट्रायसेक्टेड 3 पार्ट्स. मग AG किती पार्ट आहे 3 भागापैकी हा 2 आहे आणि हा 1 आहे. काय म्हणता येईल 3 पार्ट पैकी 2 पार्ट. 3 पैकी 2 कोणाच्या इंटू AD. मग 2/3 AD किती आहे 9. 3 1 जा 3 3 वी गेट 6 सेंटीमीटर. ही किती झाली 6 सेंटीमीटर. सेंट्रॉइड कशाला म्हणायचं लक्षात आलं. आता समजा GD काढायची असेल जी काय असेल तर किती पार्ट आहे हा 1/3 ऑफ AD. 1/3 इंटू 9 3 1 जा 3 3 3 जा इथे किती आला 3 सेंटीमीटर. 6 आणि 3 9. वी गेट द आन्सर. सेंट्रॉइड अंडरस्टँड झालं सगळ्यांच्या. एक्झाम्पल 14 वर स्टार्ट केलेला आहे. एक्झाम्पल वाचतो मी. इन एन आयसोसेलस ट्रायंगल. आयसोसेलस मीन्स whose two sides are equal. Whose two sides are equal. Length of congruent side is 13 centimeter. Length of congruent side A, B, C. ही congruent आणि its length is 13 centimeter and its base is 10 centimeter. And its base ची लेंथ किती आहे. आयसोसेलस ट्रायंगल मध्ये
non-congruent side is called as base. Listen carefully. In isosceles triangle, non-congruent side, these are the congruent side. BC is non-congruent, it is called as base. It is 10 centimeter. Find the distance between vertex opposite to the base and centroid. Find the distance between vertex. Find the distance between vertex opposite to the base. A पासून अंतर काढायचं आहे आपल्याला. हा पॉइंट आहे म्हणून आणि हा म्हणून या ठिकाणी G. तुम्हाला काय करायचं आहे? फाइंड द डिस्टन्स बिटवीन द वर्टेक्स ऑपोजिट टू द बेस फ्रॉम सेंट्रोइड. म्हणजे AG कोणतं डिस्टन्स काढायचं आहे? इन धिस example we have to find the value of AG. मी हे याच्यासाठी लिहिलं, हे परीक्षेमध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही. सेंट्रोइडची डेफिनेशन सुद्धा परीक्षेमध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही. मी लिहिलं कशासाठी? मी याच्यासाठी लिहिलं की आपल्याला पहिल्यांदा माहीत पाहिजे काय करायचं. जर का नेमकं माहीतच नसलं तर आपण नुसतं एक्झाम्पल कसंच्या कसं सोडत बसून आपल्याला अंदाज येणार नाही. हा इथे काय म्हटलं? AG झाला सेंट्रोइड. G सेंट्रोइड केव्हा होईल? जेव्हा AM मीडियन असेल तेव्हा. म्हणून ही सेगमेंट आणि ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट. In triangle ABC, AM is median and G is centroid. In triangle ABC, M is midpoint of segment BC. Reason given by Apollonius theorem. AB square plus AC square. AB square plus AC square is equal to twice AM square plus twice BM square. AB square 13 square plus 13 square twice AM square जसाच्या तसा plus 2 BM. एक काम राहिलं आपलं वरती या एक्झाम्पल मध्ये कुठेतरी इथे BM इज इक्वल टू 1/2 BC. we get 1/2 into 10 is equal to 5. तो वरती काढून ठेवा. in bracket 5 square 13 square 169 twice AM square 2 into 5 square 25. यांना किती घेऊन येतो? 9 plus 9 18 1 is carry 6 6 12 9 13 13 1 1 2 3 minus 50 is equal to twice AM square. Then 8 minus 0 8 33 मधून 5 गेले 2 30 28 इथे किती 28 is equal to twice AM square. Transposing to 288 upon 2 is equal to AM square 2 1 इथे 4 4. Taking square root to both sides, AM is equal to 12. AM is equal to काय करायचं आता? शेवटचा पार्ट राहिला आपला. काय म्हणता येईल? परत सेंट्रोइड G divides each median in the ratio 2:1. Therefore, AG upon GD is equal to 2:1. Independently, therefore AG is equal to याला 9 लिहिलं तरी चालेल. मग AG is equal to
हा किती आहे 2 आणि हा 1, मग हा 2 आउट एकूण किती पार्ट झाले तर 3 इंटू AM, मग 2/3 AM किती आहे 12, 3 1 जा 3, 3 4 जा 12, we get 8. खाली आन्सर लिहायचं आहे देअरफॉर डिस्टन्स बिटवीन vertex opposite to base and centroid is 8 सेंटीमीटर. हे जर का उत्तर लिहिलं नाही तर तुमचे इथपर्यंत 3.5 एवढे मार्क मिळतील. याचा अर्धा मार्क आहे. अतिशय महत्वाचं गणित आहे. ही सगळ्यात महत्वाचं आहे. कोणत्या रेषेमध्ये डिवाइड करते. थँक्यू फ्रेंड्स.